माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई परत नवीन घडामोडी आणि सत्य माहिती ही तुम्हाला वसीमा काजी यूट्यूब चॅनलवरच भेटते. कधीही खोटी माहिती भेटणार नाही. काही असू द्या, मी कधी खोटी माहिती देणार नाही तुम्हाला. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तायांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या नवीन भगिनी माझ्या व्हिडिओवर येत आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना शेअर करा. तसं तर मला खूप फोन आले, मेसेज आले हे आठवड्यात. खूप काही भगिनींनी रिप्लाय दिला आणि मला कमेंट्स केले वगैरे. खूप बरं वाटतं, तुमचं प्रेम मिळतं म्हणून मी व्हिडिओ बनवते. आता मुद्द्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तायांनो, आपला जो अंगणवाडीचा युनिफॉर्म आहे तो अंगणवाडीच्या वेळेत युनिफॉर्म घालत जा. आज युनिफॉर्म घातल्यामुळे खूप मोठी दुर्घटना आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यावरची वाचली. तुम्ही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याच्याविषयी जास्त मला बोलायची गरज नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे की तो व्हिडिओ व्हायरल जो झाला तो त्या एका चिमुकलीचा आहे. तिला तिच्या पालकाकडूनच ढकलण्यात आलं आणि अंगणवाडीत हे झालं, अंगणवाडीच्या पायथ्यावर. आणि ती मदतनीसने येऊन त्या बाळाला उचललं आणि त्या मदतनीसच्या अंगावर युनिफॉर्म होता. तर मारणारी आई आणि उचलणारी अंगणवाडी ताई आहे, लक्षात ठेवा. तर मी आधी बोलायचे आईच्या नंतर अंगणवाडी ताई. तर आपण अजून एक पाऊल पुढं येऊन आईच्या आधी अंगणवाडी ताई ही उपमा घेतलेली आहे. आणि जे सत्य असतं ते लपत नसतं. आजकाल फक्त सरकारी शाळा, राशन दुकान, सरकारी हॉस्पिटल हे काही कुणाला दिसत नाही, फक्त अंगणवाड्यात दिसतात. कारण बोलतात ना, आपण कोणी बाबळीच्या झाडाला दगडं मारत नाही, बोरीच्याच मारतं. तर तसे आपण बोरीचे झाडं आहोत आणि आपण चांगलं काम करतो. चांगलं काम करणाऱ्यांनाच बघितलं जातं. कोणी लोखंडाला हे करत नाही की लोखंड शुद्ध आहे का खोटं आहे. सोन्याची शुद्धता बघतात. म्हणून आपल्याला घाबरून जायची गरज नाही. आपली कार्यकर्ती ही तिथे सत्यावर होती म्हणून तिचा विजय झाला आणि तिची नोकरी वगैरे वाचली. आणि आपले अंगणवाडी कर्मचारी, आमचं आधीच ठरलं ही ग्रुपमध्ये जेव्हा व्हिडिओ आला की अशी बाळाला कधी लाथ मारणार नाही आणि ते सत्य होतं. तर तायांनो, नेहमी अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीचा गणवेश घाला, हे लक्षात ठेवा. आपण रस्त्याने जातो, काही जण आपल्याला खूप सतवतात की आता हे सारे चालले. तर काही अंगणवाडी सेविका BLO आहेत आणि जनगणना आहे. तर लाडकी बहीण, लेक लाडकी अनेक योजना आपण राबवत असतो. तर आपल्याला लोक विचारतात, युनिफॉर्म ही आपली ओळख आहे. तर त्यानं माझं म्हणणं आहे की तुम्ही जर रस्त्याने हे सगळ्या गोष्टी टाळायच्या असल्या तर पिशवीत घालून युनिफॉर्म घेऊन जायचा, बॅगेत तिथे घालायचा आणि काढून बॅगेत ठेवायचा. कारण आपण दुसऱ्या लोकांकडून वाचू शकतो, आपला वेळ वाचू शकतो. ह्याच्यासाठी मी तुम्हाला हा सल्ला दिला आहे. कारण आपण थकून गेलेलो असतो अंगणवाडीतून परत आणि लोक युनिफॉर्म बघून ताई माझं हे करा, ते करा, ते करा. ज्याच्या एरियातले लाभार्थी त्या सेविकेला ते काम करू द्या. कुणाचे कुठं काम करत बसलं तर आपला वेळ आपल्यासाठी कधी देणार तुम्ही? बरोबर आहे का नाही? म्हणून बोलते. नाहीतर असं आपल्याला समाजसेवा करायची सवयच आहे. गाडीत असो, रिक्षात असो, बसमध्ये असो, लहान मूल दिसलं, काही चुकीचं दिसलं की सल्ले चालूच असतात. म्हणून मी तुम्हाला बोलते की युनिफॉर्म ही आपली ओळख आहे. तर ती अंगणवाडीत युनिफॉर्म असला पाहिजे, अंगणवाडीच्या मिटिंगाला युनिफॉर्म असला पाहिजे. हा युनिफॉर्म आपण संघटनेकडून भांडून सरकारकडून घेतलेला आहे की आमची ओळख पाहिजे आम्हाला. आय कार्ड आपण भांडून घेतलेलं आहे. तर आपल्या मागण्यांवरून त्यांनी हे दिलेलं आहे. तर सगळ्यांनी युनिफॉर्म घालत जा व्यवस्थित आणि अंगणवाडीत बाळांना घेऊन व्यवस्थित बसा. पुढे सगळं चांगलं होईल. आता मी बिझनेसविषयी सगळ्यांना व्हिडिओ टाकला होता, त्याच्यावर माहिती दिली होती. मला खूप जणींनी रिप्लाय दिला. ज्यांना जॉईंट व्हायचं होतं त्या झाल्या आणि 2-3 महिन्यात त्यांचा रिझल्ट येईल, त्या तुम्हाला बोलतील. मग तुम्ही विश्वास ठेवून जॉईंट होऊ शकता. आणि कधीही की तुम्ही जॉईंट नाही झाला, बिझनेस सुरू नाही केला आमच्याबरोबर तर तुमचं माझं नातं तुटलं, असं काहीच नाही. मी एक सल्ला दिला होता, तो सल्ला तुम्हाला पटला तर तुम्हाला करायचं आहे, नाहीतर आपलं नातं असंच मैत्रिणीचं कायमस्वरूपी पुढे राहणार. वेगवेगळ्या पद्धतीचे जीवनात आपल्या विजन असतं, स्वप्न असतं.
तसं माझं स्वप्न आहे की मला अंगणवाडी आपल्या भगिनीला शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि मी अंगणवाडीतच मुलांबरोबर राहणार. मला खूप खूप मोठ्या कंपनी जॉब ऑफर येतात, कारण मी मॅनेज करू शकते. ॲडमिनचं येतं, मॅनेजरचं येतं, CEO ची पोस्टची ऑफर येते, पण मला नाही करायचं आहे. मला अंगणवाडीतच करायचं आहे आणि छोटा मोठा बिझनेस, लघु उद्योग ज्याच्यातून 4 महिलांना फायदा होऊन माझा फायदा झाला पाहिजे, असा माझं उद्देश आहे जीवनाचा. तर तुमचा पण वेगवेगळा उद्देश असू शकतो. जो छंद आहे त्याला बिझनेस करा आणि तो उद्देश पुढे घेऊन चला, तर जास्त आनंदी राहाल. नाहीतर मला व्हायचं होतं अंगणवाडी सेविका आणि माझ्या घरचे बोलत होते इंजिनियर व्हावं, इन्स्पेक्टर व्हावं, तर ते मला आवडत नव्हतं, तर मी करणार पण नाही ना. म्हणून तुमच्यावर कुणावर काही जबरदस्ती नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिला, तुम्ही व्हॉट्सअप केला, त्याचे ग्रुप निर्माण झालेले आहेत. तर काही माहिती असली तर PDF वगैरे असल्या काय असल्या तर आपण ग्रुपवर टाकतो. व्हिडिओवर सगळं ॲज इट इज बोलू शकत नाही. तर जे आता चाललं आहे, एक तर त्यानं मी सांगते तुम्हाला, पल्स पोलिओ हे आपल्या बाळाचे जीवन आहे. एखादे बाळ बघा, आता आपण कोणत्या लुळ्या पांगळ्या बाळाला बघतो तर किती वाईट वाटतं. तर त्यानं आपल्या एरियातली बाळं अंगणवाडीची जरी आपण फक्त जबाबदारी घेतली की पल्स पोलिओ रविवारी ते लोक पोहोचली तर तिथे आपल्या बाळाला पल्स पोलिओ भेटावा. तर हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि याच्यात आपल्याला सहभागी झालं पाहिजे. आणि आपण जर तिथे गेलो तर आपल्याला मातृवंदनाचे लाभार्थी भेटतील आणि त्यांना आपल्याला लाभार्थी भेटले आणि त्यांना पैसे भेटत असले तर भरायला काहीच हरकत नाही. सगळ्याच योजना नाही राबवायच्या आणि सगळ्याच योजना राबवायचं असं कंपल्सरी नाही. आपल्या लाभार्थ्याचा कुठं फायदा आहे, आपल्याला लाभार्थी कुठून भेटतील, ह्या योजना नक्की राबवायच्या. आता झालं BLOचं, जनगणनेचं, ते आपल्याला करायचं की नाही ते आपल्यावर आहे. करत असाल तर 2 पैसे भेटतात, नाही करत असाल तर काय नाही. आणि त्याच्यासाठी आपल्या मंत्री आदित्यताई तटकरेंचं लेटर आहे की आपल्याला योजनाबाह्य कामावर कोणी दादागिरी करू शकत नाही. मी ते लेटर ग्रुपला टाकलेलं आहे, तुम्ही ते लेटर ग्रुपवरून घेऊन वाचू शकता. त्यांच्या सहीसहित आहे आणि संपूर्ण लेटर वाचा, कारण इथे ॲज इट इज एक वर्ड मी बोलून दाखवून काय त्याचं तो व्हिडिओ उगाच लांबतो आणि तो तुम्हाला ग्रुपमध्ये पत्रक आलेलं आहे, तर ते वाचा. आपल्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. पण काही योजना असतात त्या आपल्या बाळांच्या आईच्या असतात. मातृवंदना योजना ही आपल्या गरोदर मातेला सक्षम करण्यासाठी एक भत्ता भेटतो. मग तिचं बाळ निरोगी जन्मावं, कुपोषण होऊ नये, तिनं खावं वेळेवर, म्हणून ते पैसा आलेला असतो. आणि बाळ जन्मल्यानंतर त्याचं लसीकरण पूर्ण व्हावं, कारण खूप सारे पॅरेंट्स लसीकरण करत नाहीत, हे सत्य आहे. तर त्या निमित्ताने लसीकरण करतील म्हणून ह्या सगळे आपल्यावर आहे. पल्स पोलिओचं पण आपल्याला करायचं आहे. बाकी योजनाबाह्य दुसरी कामं असतील तर ते आपल्याला करायची नाहीत आणि घाबरायचं नाही. आम्हाला योजनाबाह्य कामाची, आता आम्ही ज्या सिनियर आहेत, जुन्या सेविका मदतनीस आहेत, त्या जात नाही. आम्हाला माहिती आहे योजनाबाह्य काम करायची नाही. काही नवीन मदतनीस आल्या आहेत, त्यांची लिस्ट गेली आणि आशा वर्करची, आणि त्यांच्यावर खूप सक्ती करण्यात येत होती. आता त्यांनी मॅपिंग केलं, ते हे केलं, तरी पण त्यांना मे महिन्याची सुट्टी होती, काही महिलांना पैशाची गरज होती, त्यांनी केलं. पण आता जबरदस्ती सेकंड राऊंडला करण्यात येत होती, सक्ती करण्यात होती, ट्रेनिंगला इकडे या तिकडे या, प्रवास भत्ता नाही, हे नाही काय नाही. मग आम्ही सगळ्या 50 जणी मिळून गेलो आणि चांगलाच धडा शिकवलेला आहे. त्याचं पण मी ग्रुपमध्ये तुम्हाला टाकलेलं आहे सगळं, तर तुम्ही बघू शकता. घाबरायचं नाही, पण एकट्याने पण जायचं नाही. आपल्याबरोबर कमीत कमी 40 ते 50 महिला असल्या पाहिजे आपल्या भगिनी, ज्यांना प्रॉब्लेम आहे खरंच. नाहीतर घरी आम्ही बसतो, तुमचे कपडे सांभाळतो, तुम्ही पुढे व्हा, असं नाही. एक लीडर म्हणून आपण जर पुढे येतो तर बाकीच्या सगळ्यांची आपल्याबरोबर उभा राहण्याची जबाबदारी आहे. आणि शक्यतो ज्या महिला तक्रार करतात त्यांच्याकडून लेखी तक्रारी घेत जा, म्हणजे आपल्याला पुढे तोंड राहतं. काही महिला नुसतं तोंडाने बोलतात, वेळ आली की गायब होतात. आपल्या खूप कर्मचारी असं करतात, पण माझ्या कर्मचारी, माझ्याबरोबरच्या माझ्या मैत्रिणी असं कधीच करत नाही. एकत्र सगळे करायचं तर करायचं, नाही तर नाही, अशी आमची भूमिका ठाम घेतो, म्हणून आम्ही जिंकतो. आणि किती मोठे अधिकारी असू द्या, कोण असू द्या, मंत्री असू द्या, आपल्यावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. आपल्या मंत्री यांचं लेटर आहे आपल्याकडे, योजनाबाह्य काम आपण करायची नाही, तर घाबरून जायचं नाही. समजला हा मुद्दा? बिझनेसचा पण मुद्दा समजला. तुमच्या मनावर आहे तुम्हाला काय करायचं. तुम्ही स्वतःचं पण सुरू करा, काही करा, कुठे करा,
पण माझ्या हातात पैसे आले पाहिजे. ट्युशन शिकवा, आता पाऊस झाला आहे, रोपटे लावा, काही करत आहे नो, पण काहीतरी काम करा. काम करण्यासाठी खूप काम आहेत. यूट्यूबवर लघुउद्योग घर बसल्या कसा करायचा टाईप करा. किती सारे व्हिडिओ येतात, तुम्ही करू शकता. ग्रामीण भागात काय करायचं त्याचे व्हिडिओ वेगळे आहेत, शहरी भागात काय करायचं त्याचे व्हिडिओ वेगळे आहेत. तर खूप सारे मला हे बघा, जीवनात सगळं ऑर्गनाईज करायला, सगळ्याला मिळून काहीतरी सुरू करायचं आणि महिलांना 4 पैसे भेटावे आणि मला पटावे, हा माझा उद्देश आहे. तर मग तीच करणार. आणि अंगणवाडी मला कोणी 1 कोटी महिन्याला दिलं तरी मी अंगणवाडी सोडणार नाही. एवढी ठाम आहे मी अंगणवाडीवर. आणि काढू तर कोणी शकतच नाही, आपलं तसलं कामच नाही. आधी मी पोरात जाऊन बसते अंगणवाडीत आणि नंतर दुसरी कामं, म्हणून मला काही घाबरायची गरज नाही. उद्या पंतप्रधान मुख्यमंत्री माझ्या अंगणवाडीत विजिटला आले तरी मी तयार आहे. खूप मस्त स्वागत करेन माझ्या छोट्या छोट्या बाळगोपाळाकडून. म्हणून घाबरायचं नाही. घाबरतो कोण? जे कामं करत नाही. म्हणजे असं नाही की तुम्ही करत नाही, मी असं नाही बोलत. घाबरायला कधी होतं, एकतर पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे आणि आपलं काम पाहिजे. दोन्ही वस्तू आल्या की आपल्याला घाबरायला होत नाही. किती सावित्री काम करते, सावित्री आहे घरोघरी. अहो, ज्योतिबाचा शोध जारी आहे. ज्योतिबा घडत नाही, सावित्री घडल्यात. अंगणवाडी सेविका सगळ्या सावित्रीच आहेत, जिजामाता आहेत, सगळ्या ह्या माता आहेत. आता आमचं मोहरम सुरू होतं, काल संपलं. तर आमच्या हसन हुसेननी पण सत्यतेसाठी, मानवतेसाठी आपला जीव दिलेला आहे. तर असे चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्याच धर्माकडून शिकायला मिळतात. तुम्हाला वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुट्टी आहे वटसावित्रीची सोमवारी. एन्जॉय करा. नवऱ्याला झाडाला बांधून पिंधून टाकू नका, पुढच्या जन्मी तूच भेट म्हणून. राहू द्या बिचाऱ्याला आणि एन्जॉय करा मस्त. टेन्शन घेऊ नका तायानं. आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर खूप जणांना आता भत्ता आलेला आहे. भत्ता यायला सुरुवात झाली. तो कसा आला, काय आला ते आपल्या कामावर असतं असं बोलतात, पण मला तर आला नाही. म्हणून माझं काम 5 तारखेपर्यंत होतं. पण FRS वगैरे थोडं चिघळतं, वजनाचा थोडं घोटाळा होतो, काही मुलं जागेवर नसतात वगैरे. तर होतं, माझ्याकडून चुका होतात. तर मला भत्ता नसेल आला. आणि एनिवे का नसेल आला, त्यांनी तोंड बघून जर भत्ता टाकत असतील तर माझं मग 2,000चं तोंड नसेल, माझं 50,000चं तोंड आहे. म्हणून शासकीय कर्मचारी भेटल्यावर डायरेक्ट 50,000 मला येणार आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना आपण एकत्र घेऊया. पण भत्ता नाही आला तर नाराज होऊ नका, येईन. मला पण नाही येत, म्हणून मी पण नाराज होते का नाही. काम करायचं, करत राहायचं. 100% आपण अंगणवाडीत दिलं तर 110% आपल्या एरियातली कामं, आपल्या जीवनातली, आपल्या मुलांची, घरातली होतात. याचा मला अनुभव आहे. आशीर्वाद लागतात आपल्या बाळगोपाळांचे. मस्तपैकी कुटुंब सर्वे आहे तो मोबाईलमध्ये भरा आता, कारण रजिस्टर बंद झाले. तर आपल्याला विचारणार आहेत, ज्या घरात 0 ते 6 वर्षाचे लाभार्थी आहेत, खास करून त्यांचा मोबाईलमध्ये सर्वे भरा तयार. आपल्यापाशी पाहिजे ना पुरावा की आम्ही काम करतो आहे. आणि योजनाबाह्य कामावर सरळ बहिष्कार टाकायचं, स्वतः जायचं नाही, फोन उचलायचा नाही. कोणी बोलतात ना कारवाई करेन आणि तुम्हाला पोलीस येऊन घेऊन जातील. येऊ द्या, पोलीस एवढी रिकामी बसली. पोलिसाचं ना आपलं काही घेणं देणं नाही. दुसऱ्या आपलं आमदाराचं, नगरसेवकाचं, आपलं कोणत्या तहसील ऑफिसचं, मतदान ऑफिसाचं काही घेणं देणं नाही. त्यांचा आपल्यावर काही अधिकार नाही. म्हणून घाबरून जायचं नाही. एक सेवा, समाजसेवा म्हणून आपण त्यांच्याबरोबर जातो. पण त्याच्यासाठी घाबरायचं नाही, अजिबात नाही. येत दाखवायचं आपलं वेळापत्रक 9 ते 5 काय काम आहेत. मग तुमचं कोण येऊन आमचं काम करणार, त्यांना प्रश्न विचारायचा. सिंपल आहे. पोरांना कुठं सोडू? उद्या काय झालं, शाळेतल्या पोरांना खाऊ कुणी नेला, काय झालं तर मी काय करू? नाही येऊ शकत. संपला विषय. घाबरून तुम्ही जाता आणि ओढून घेता अंगावर. मग 4 गेल्या की बाकीच्यांना जावं लागतं. म्हणून तुम्हाला जर ते काम करायचं नसेल तर जाऊ नका. आणि गेलात तर आपल्या जबाबदारीवर जा. मग पैशाची गरज आहे, मी बोलते, दुसऱ्याची धुणी भांडी घासण्यापेक्षा अंगणवाडीत एक्स्ट्रा काही इन्कम येत असेल बसल्या बसल्या तर करायला काही हरकत नाही. योजनाबाह्य कामंसुद्धा पैशासाठी आपली गरज आहे. तर आपल्या मुलांना शिकवायचं आहे, शिक्षण आहे. पण उगीच दुसरी करतात म्हणून जाऊ नका, कारण दुसरी साथ द्यायला येत नाही, तेवढं लक्षात ठेवा. आपल्यावर आलं की आपल्यालाच बघावं लागतं. म्हणून तायांनो, घाबरून न जाता
आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की आम्ही अन्नपूर्णा देवीनं भेटून आलेत आमच्या संघटनेचे लोक आणि त्यांनी आश्वासन दिले काहीतरी करते. आता बघू काय करतात. THRमध्ये बदल करणार आहे तसं ऐकलं आहे. अजून GR वगैरे काय नाही आणि THR बदलून आलेला नाही, म्हणून आपण कितपत यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा तेच आपल्याला समजायला पाहिजे. जोपर्यंत GR हातात नाही, अकाउंटला पैसे नाही, तोपर्यंत ह्या सरकारवर माझा तर विश्वास नाही. म्हणून मी दुसरी कामं करून 4 पैसे कमवते. तुम्ही पण कमवा. सगळ्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. कुणाला कपडे विकायला आवडत असतील, कुणाला जेवण बनवायला आवडत असेल, कुणाला पापड लोणचं, जे काही तुम्हाला आवडतं तो बिझनेस करा. गरज नाही की वसीमताई बोलली तर हेच करायचं, असं काही नाही. आपली मैत्री पक्की आहे. आपण सख्या नाही पण पक्क्या बहिणी आहोत सगळ्या, म्हणून घाबरायची कुणालाही गरज नाही. आणि पल्स पोलिओ राष्ट्रीय कार्यक्रम आहे, त्याच्यात आपण सहभागी व्हायचं. तिथे आपल्याला मातृवंदनाचे लाभार्थी भेटतील, भरायचे 4 पैसे आपल्या लोकांना, गरीब लोकांना आपल्याकडून. हे बघा, सेवा देणं पण सगळ्याच्या हातात नाही, आपल्या हातात आहे. सगळ्या योजना आपल्याकडे काय येतात, आपण इमानितवाराने काम करतो. सगळ्या योजना बरोबर लोकांपर्यंत पोहोचणार हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून आपल्याकडे त्या योजना देतात. तर आपण पण इमानदारीनेच करतो. त्याच्यात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे जास्ती करून योजना येतात. आधी दुसरा सांगायचं झालं तर भत्ता कुणाला नाही आला, तर जिला आला तिला कसा आला तिला विचारा. तिच्याबरोबर बसून 1 तारखे ते 5 तारखेपासून शिका, काम करा. शिकायचं वय नसतं ताई, छोटं मोठं कोणी नसतं. मी तुमच्याकडून खूप काही शिकते, तुमच्या कमेंट वाचून शिकते मी, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते, त्याच्या आधारावर तुमच्यासाठी. म्हणून जीवनात शिकायचं. शिकना बंद जितना बंद, अमिताभ बच्चन बोलतो का नाही, मग शिकायचं ना. मला सगळंच येतं हा कधी अहंकार नसावा. माझ्याशिवाय कुणाचं मला कुणाची गरज नाही हा सुद्धा अहंकार नसावा. सगळ्याची गरज आहे. आज बोलतात ना, गटारातलं पाणीसुद्धा कधी कधी उपयोगी पडतं. आता आग लागली आहे जबरदस्ती, तर कुठं पाणी नाही, गटारातच पाणी आहे, मग गटारातलं पाणी टाकून आपण ती आग विझवणार का नाही? बरोबर आहे का नाही? विचार करत बसणार का ते गढूळ पाणी आहे, वास येतं आहे? नाही. तो आग विझवण्यासाठी तो पाणी ठीक आहे, मग आपण विझवणार. तशी जीवनात आलेली लोक सगळी कुठं ना कुठं काही ना काही उपयोगी पडतात. काही ना काही त्यांच्याकडे आपलं काम असतं, आपल्याकडे त्यांच्याकडे असतं, त्यांचं आपल्याकडे असतं. म्हणून कुणाचा तिरस्कार नाही करायचा, कुणावर ईर्ष्या नाही करायची, कुणाचं जळायचं नाही, कुणाचं बघून मला तेच हवं हे सुद्धा नसावं. आणि शक्यतो आपल्याकडे तसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे नाहीच आहे. लोकाच्या स्वतःच्या तोंडातला घास बाळाला खाऊ घालणारी अंगणवाडी ताई लात कशी मारू शकते हे मला तर पटलंच नव्हतं. पण मी पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये टाकलं होतं, असं करणारच नाही. आणि संध्याकाळपर्यंत ते सत्य समोर आलं. खूप सारे युनियनचे लीडर, आपले प्रकल्प अधिकारी पनवेलचे, व त्यांनी त्याची दखल घेतली आणि आपली अंगणवाडी ताई एकदम चांगली निघाली. बघा मदतनीसचा किती महत्त्वाचा रोल आहे. मदतनीसने त्या बाळाला उचललं आणि ती हसत होती बाळाला उचलताना. मदतनीस किती महत्त्वाची आपल्यासाठी. म्हणून सगळ्या मदतनीसला सलाम. तुम्ही खऱ्या यशोदा माता आहेत. तुम्ही नसता तर बाळांचं काय, आम्ही पण तुमच्याशिवाय काय करू शकत नाही. म्हणून सगळ्या मदतनीसला माझ्याकडून एक मानाचा मुजरा आहे. मस्त तायांनो, तुमच्यामुळे आम्ही आहोत. आमच्यामुळे तुम्ही नाही, तुमच्यामुळे आम्ही आहोत. मदतनीस आहे म्हणून सेविका आहे. पहिली पायरी तुम्हीच आहात त्या बाळाची. लसीकरणानंतर पहिली पायरी अंगणवाडी ताई, तर ती मदतनीस आई झाली आता. कारण मदतनीस आईच्या पलीकडे जाऊन काम केलं तिनं. आईने लात मारली, मदतनीसने उचललं, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. तर असं आहे. म्हणून आपल्या मदतनीसचा पण तिरस्कार नाही करायचा, मदतनीसची भांडायचं नाही, दोघींनी मिळून राहायचं, मस्त कामं करायची, मस्त खायचं प्यायचं एकत्र डबा. राग आला एकमेकाला बोलायचं, वाईट वाटलं बोलायचं, ताई मला असं बोलत जाऊ नका, मला वाईट वाटतं, पण एक दुसऱ्याचा तिरस्कार करू नका. शेवटी सेविका मदतनीस दोघींनाच राहायचं. आले नि गेले किती सुपरवायझर CDPO 50 येतील 50 जातील. आपल्याला ते एक पाहुणे म्हणून आहेत आपल्याकडे. राहायचं कुणाला आहे, प्रकल्प कुणाला, अंगणवाडी कुणाला सांभाळायची आपल्याला. म्हणून एकमेकाचा तिरस्कार करू नका. काही चुका होत असतील आपल्या महिलांकडून, मग मॅडमला सांगून तिला पाठीमागे लावून. आणि ती सुपरवायझर मूर्ख बाई आहे, एकमेकाचं ऐकून जर ती अंगणवाड्यात क्रॉस चेकिंग करून विजिट वगैरे करत असेल तर ती मूर्ख बाई आहे. तिला सगळ्यांचं समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांची बोललं पाहिजे आणि मग तिने निर्णय घेतला पाहिजे.
जी एक लाडकी, एक दोडकी, एक खोडकी हे सुपरवायझरनं नाही केलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप पार्सलिटी झाल्यामुळे मुलींच्या आपापसात भांडणं होतात. तर त्या मिळून तुम्ही त्या सुपरवायझरला बरोबर करा, आपापसात एकमेकाला बरोबर नका करू तयानं. हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. हा व्हिडिओ छोटाच होत आहे कारण काहीच माहिती नाही, ना पगार वाढला आहे, ना ग्रॅज्युएट सांगितलं, ना पेन्शनचं सांगितलं, ना सुपरवायझरचं सांगितलं. कोणत्याही गोष्टीवर सरकार हलत नाही. त्यांना त्यांचंच पडलेलं आहे. एकमेकांना काय सरकारनं तर सरकारची लोकं नाही त्या अधिवेशनात काय निवेदन द्यावं, मच्छी बाजार आहे त्यांचं त्यांनाच पडलं आहे. तू कुठं गेला आणि मी कुठं गेला, आणि ते बायका नळावर भांडतात तसे ते आमदार खासदार भांडत आहेत त्या अधिवेशनात. आणि काय निवेदन द्यावं, काय आपलं सांगावं हेच कळत नाही. दोन बोक्याच्या मध्ये म्हणतात ना, तर लोण्याचा गोळा संपणार असं झालं आहे. तर आपण मार्ग काढायचा, वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवायचे आणि घेऊ भांडून, मिळणार, द्यावाच लागेल. थोडं थांबा. चांगलं व्हायचं असलं तर देव काहीतरी थोडंसं आपल्यासाठी ठेवतोच आणि एकदम अचानक देतं. तर मिळणार, नक्की चांगलं होणार. सकारात्मक विचार करा. सकाळी उठल्या उठल्या बोला, मला शासकीय दर्जा भेटला आहे, मला मानधन नाही, वेतन येतं आहे 50,000. काय बोलायला जिभेनं चांगलं जातं आहे, चांगला विचार करायला काय जातं आहे? काय पैसे लागतात का? आनंदाला पैसे लागत नाही. मी मागच बोलले, हसायला पैसे लागत नाही, आनंदाने बागडायला पैसे लागत नाही. टाळ्यावर काही सरकारने टॅक्स लावलेला नाही, आनंदावर टॅक्स लावलेला नाही. तेवढंच राहिले उरलं आहे फुकटचं, तर ते तरी एन्जॉय करून घ्या. अहो, जीवन आईस्क्रीमसारखं आहे, खाऊन घ्या ना, तर पिघळून जाते, ती गळून जाते. बरोबर आहे ना? गळून गेलेली ठेवण्यापेक्षा खाऊन घेतलेली कधी तर बरी. बरोबर आहे ना तयानो? चला, आज एवढंच व्हिडिओ आहे माझ्याकडे, एवढीच माहिती आहे. आनंदात राहा, सुखी राहा. आपण एकत्र बिझनेस नाही करत, त्याचा विचार आपण मैत्री नाही असा कधीच होणार नाही. माझ्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल त्याचं मी सांगितलं ग्रुपमध्ये. ज्यांना पटलं त्यांनी मला रिप्लाय केला, मी आज त्यांना जॉईंट करायला जात आहे. ज्यांना नाही पटलं त्यांनी रिप्लाय नाही केला. मैत्री पक्की. तुम्हाला जे आवडतं ते बिझनेस करा आणि स्वतःच्या मनाला जे आवडतं तेच करायला पाहिजे. लोकांनी सांगितलेलं करायचं नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, आणि कमवावे धनाचे. धन पाहिजे तायांनो, धन पाहिजे. विसरले असते गांधीजींना जर नोटवर त्यांचा फोटो नसता तर. त्याच्यामुळे आठवण तरी काढतात महात्मा पिताची. बरोबर आहे का नाही? चला, भेटूया परत. असाच चांगला व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्याकडे. करा योजनाबाह्य काम. 2 पैसे मिळत असले तुम्हाला तर करायला काय हरकत नाही. पुष्पाताई मोरेसुद्धा बोललेले आहेत बघा युनिफॉर्मचं महत्त्व. आपण भांडून घेतले संघटनेकडून सरकारला, आम्हाला ओळख द्या, आय कार्ड. युनिफॉर्म अंगणवाडीत घालत जाताना, येताना काढून ठेवा, काही हरकत नाही. चला, धन्यवाद. वेळेवर अंगणवाडीचा बाळगोपाळांना सांभाळा. आता नवीन बाळ येत आहेत, मॅ चहा प्या रडणं असणार आहे. त्याच्यात त्यांना आपल्याला प्रेम करून बसवायचं आहे. आपण अंगणवाडीत मुलं बसवतो, त्यांना अंगणवाडीत शाळेत जायची सवय होती म्हणून पटपट दुसऱ्या शाळेत जाऊन त्यांची ॲडमिशन होतात पहिली. तेवढं लक्षात ठेवा. आता येतात ना, दे रे बाबा, ऊपर आले के नाम पे मुलं दे, पहिलीला मुलं दे. आता तर शिक्षक फिरतात बघा भरारी पथकं घेऊन पोरं घ्यायला आपल्याकडे, आणि आपली पोरं आनंदाने मग आपल्या अंगणवाडीत आलेले असतात म्हणून शाळा काय त्यांना माहीत असते आणि शाळेत जातात. तर हे घडवायचं आपल्याला. कोणी मूल पहिलीत गेल्यावर रडलं नाही पाहिजे, हसत गेलं पाहिजे, तरच आपण जिंकलो. तयार मुलांवर प्रेम करा, डोळे भरून त्यांना बघा, किती समाधान वाटतं बघा. मग तर सगळं मिळाल्यासारखं असतं ते बाळगोपाळांना बघून. धन्यवाद तायांनो, सगळ्यांना माझं खूप खूप प्रेम.